वांद्रे गरीबनगर अतिक्रमण हटाव कारवाईत मोठी अपडेट समोर येते। पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या तपासासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात आला आहे। आतापर्यंत 10 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। रात्री पोलिसांनी विशेष शोध मोहीम सुरू केली आहे। दगडफेक करणाऱ्या 50-100 जणांवर गुन्हाही दाखल केला जाणार आहे। दगडफेक करणारे व्हिडिओमध्ये दिसल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। वांद्र्यात गरीबनगर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। दुपारी तोडक कारवाई सुरू असताना पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती। पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन राबवत 10 जणांना अटक केली आहे। त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। रात्री पोलीस विशेष शोध मोहीम राबवत दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेणार आहेत। ड्रोनच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे। सुमारे 50 ते 100 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे। कारवाई जी आहे ती माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होत आहे। तर ही कारवाई आज चालू असताना काही समाजकंटकांनी त्यावर जे डिमोलिशन स्क्वॉड आहे आमचं त्याच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। त्याला मुंबई पोलीस दलाने ॲप्रोप्रिएट बळाचा वापर, योग्य बळाचा वापर करून त्या लोकांना पांगवलेला आहे। जे समाजकंटक आहेत त्याच्यातली 7 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि असा जो कोणी प्रयत्न करेल त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली आहे। 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत। पोलिसांचं सर्च ऑपरेशन कशा पद्धतीने सुरू आहे आणि या प्रकरणात जी तोडक कारवाई आहे त्याचे काय अपडेट आहेत? मी सध्या त्याच गरीबनगरच्या सध्या भागात आहे जिथे तोडक कारवाई केली जाते। मी थेट दृश्य दाखवतो। ही दृश्य आहेत। तोडक कारवाई आता थांबलेली असली तरी देखील हा संपूर्ण भाग आता मोकळा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। शेवटची जी काही घरं मागे आपल्याला पाहायला मिळतात ती आणि या पुढे असलेली काही घरं आहेत ती उद्या तोडण्यात येतील। 5 दिवस ही मोहीम चालणार आहे। आजचा दुसरा दिवस होता। दुसऱ्या दिवशी जी तोडक कारवाई थांबलेली आहे, आता हे इथे जे काही आपल्याला हे डॅब्रिज पाहायला मिळते ते हटवण्याचं काम सुरू आहे। पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज 4 वाजेच्या दरम्यान एक घटना घडली, ती म्हणजे इथे दगडफेक ही करण्यात आली होती। दगडफेक झाली होती, पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि या सगळ्यानंतर आपण जर पाहिलं तर आता मी त्याच ठिकाणी आपण समोरची जी दृश्य पाहतोय तो जो पूल आपल्याला पाहायला मिळतो जिथे अनेक जण खरं तर आपल्याला पाहायला मिळतात, उभी आत्ताही पाहायला मिळतात। त्याच ठिकाणाहून त्याच्या पलीकडे खाली खरं तर त्या ब्रिजच्या खाली नाला आहे आणि त्याच्या पलीकडून दगडफेक झाली होती आणि याच्याच बाजूला आपण जर आता इथे समोर काही पाहिलं तर आपल्याला डिटेक्शन म्हणजे पोलीस आहेत ते पाहायला मिळतात। डिटेक्शनचे अधिकारी पाहायला मिळतात। त्यांच्याकडून आता ज्या काही व्यक्तींकडून दगडफेक झाली होती त्यांची शोध मोहीम सुरू असलेली पाहायला मिळते। आता त्यांचा सगळ्यांचा तपास घेतला जातो। या सगळ्यामध्ये आतापर्यंत 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि याची गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते। आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर 50 ते 100 जणांवर हा गुन्हा जो आहे तो नोंदवला जाणार आहे आणि त्यामधले आज रात्री हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं जाणार आहे। आपण पाहू शकतो इथे तोडक कारवाई झालेली आहे आणि समोरचा भाग आपण जर पाहिला तर सेम अशाच पद्धतीचा हा समोरचा भाग आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं जाईल आणि हे रात्री राबवलं जाईल खरं तर। आणि त्याच दरम्यान या सगळ्यामध्ये जे काही चित्रीकरण दुपारी झालं होतं जे समाज माध्यमांवर सोशल मीडियावर होतं आणि त्यामध्ये जी काही दगडफेक करतानाचे चेहरे हे आढळले त्याचा शोध आता पोलिसांकडून खरं तर घेतला जातो आणि तो घेतल्यानंतर आज रात्रभरामध्ये ही शोध मोहीम घेतली जाईल आणि जे यामध्ये त्या दगडफेकीमध्ये दिसत होते त्यांना खरं तर ताब्यात घेतलं जाईल। ही कॉम्बिंग ऑपरेशन आज अत्यंत महत्त्वाचं आहे। हे रात्री चालणार आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर आजचा हा दुसरा दिवस तोडक कारवाई खरं तर उच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्या आदेशानुसार ही तोडक कारवाई खरं तर करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे काय महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ज्यासाठी हे सगळं तोडण्यात आलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेची विकास कामं आहेत आणि या विकास कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5व्या आणि 6व्या मार्गिकेचा विस्तार। हा विस्तार होणार आहे त्यासाठी हे सगळं तोडण्यात आलं आणि दुसरं म्हणजे हे सगळं तोडल्यानंतर वांद्रे स्थानक एक वर्ल्ड क्लास दर्जाचं बनवायचं आणि त्यासाठी हे तोडण्यात येते। पण यामध्ये आता लवकरात लवकर आणखी 3 दिवस उरले पण जेवढं लवकर हे तोडक कारवाई होईल तेवढं प्रवाशांना मोकळा श्वास घेता येईल कारण की हा जो पूल आपण समोर पाहतोय ऋषी जो रेल्वेसाठी दररोज प्रवासी वापरतात तो सुद्धा बंद करण्यात आलाय। त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं एकूणच सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। न्यायालयाचे दिलेले निर्देश आणि त्याप्रमाणे कारवाई होते समजून घेणं जास्त गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।